नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9मध्ये मॅथ्स पार्ट 2 मधील युनिट 3 ट्रायंगल्स मधील प्रॅक्टिस सेट 3.3 सोडून पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेले आहेत। बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये पहिला एक्झाम्पल दिलेला, पहिला प्रॉब्लेम बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय युजिंग द इन्फॉर्मेशन शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर। फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ABD अँड अँगल ACD। ABD याचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे, त्याचबरोबर ACDचं सुद्धा इथे मेजरमेंट काढायचं आहे। पहिलं आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यूज काय असतील ते इथे कॅल्क्युलेट करायचे आहेत। बघा, आता जर आपण ABCचा विचार केला तर ABC हा ट्रायंगल जो आहे तो आयसोस्केल्स ट्रायंगल आहे असं इथे दिसत आहे। का तर AB आणि AC या दोन ज्या लाईन्स आहेत ते, या दोन सेगमेंट आहेत त्या इथे कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे दिसत आहे। सो हा जो ट्रायंगल आहे तो आयसोस्केल्स ट्रायंगल आहे। त्यानुसार बघा, याच्या ज्या कॉन्ग्रुएंट साईड आहेत त्याच्या अपोजिट अँगल्स जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू सहज मिळून जाईल। ह्याची 50 आहे, सो ह्याची पण किती असणार आहे तर 50 डिग्री एवढीच असणार आहे। इन ट्रायंगल ABC सेगमेंट कोणते आहेत, AB आणि AC या कशा आहेत तर कॉन्ग्रुएंट आहेत। सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC। सेगमेंट AB आणि AC आहेत कशा त्या कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे म्हटलं, त्यामुळे आपण इथे काय म्हणू, देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB। ABC आणि ACB हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार आहेत, त्यापैकी आपल्याला ACBचं मेजरमेंट दिलेलं आहे 50 डिग्री। सो आपण इथे ABCचं पण मेजरमेंट जे आहे ते इथे 50 डिग्री असे इथे म्हणू शकतो। देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 50 डिग्री हे आपल्याला इथे मिळालेलं दिसून येतं। बघा, आता ABC हा जो अँगल आहे तो म्हणजेच आपण इथे एक्स आहे असं इथे म्हटलेलं आहे। ह्याला आधी आपण एक स्टेटमेंट 1 म्हणूया। बघा, ABC म्हणजेच एक्स आहे, देअरफॉर आपण म्हणू एक्स इज इक्वल टू 50 डिग्री। इथे एक्सची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली दिसून येते, एक्सची व्हॅल्यू आहे 50 डिग्री। तर जर आता हा ट्रायंगल जो आहे DBC हा जर ट्रायंगलचा आपण विचार केला तर इथे DBC हा सुद्धा आयसोस्केल्स ट्रायंगल आहे। DB आणि DC या दोन सेगमेंट्स आहेत ते इथे कशा आहेत, ते कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे आपल्याला दिसून येते। सो आपण इथे असं म्हणू, इन ट्रायंगल DBC अशा प्रकारेच करायचं, आपल्याला वायची व्हॅल्यू काय आहे ती मिळून जाईल। इन ट्रायंगल DBC बघा, सेगमेंट DB अँड सेगमेंट DC आर कॉन्ग्रुएंट। सेगमेंट DB congruent to segment DC। इथे या दोन्हीचा सेगमेंट आपण पाहिलं तर दोन्ही सेगमेंट आहेत त्या सेम मार्क केलेले आहेत। सो आपण इथे म्हणून या दोन सेगमेंट आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत। आता जर कॉन्ग्रुएंट असतील तर याचे अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत। सो DCचा अपोजिट अँगल काय असेल, DBC हा असेल, आणि DBचा अपोजिट अँगल काय असणार आहे तर DCB। हे दोन अँगल्स असतील ते इथे कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं। देअरफॉर आपण असं म्हणू, अँगल DBC is congruent to angle DCB। ह्याला आपण इथे रिझन देऊ आयसोस्केल्स ट्रायंगल्स थेरम। बघा, हे आपण इथे पण देणं गरजेचं होतं, पण इथे आपण दिलेलं नाही। ठीक आहे, आपण या ठिकाणी देणार आहोत, कुठेतरी एका ठिकाणी दिलेलं चालण्यासारखं आहे। आयसोस्केल्स ट्रायंगल्स थेरम। आयसोस्केल्स ट्रायंगल्स थेरमने आपण हे दोन जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हटलेलं आहे। सो DBCचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे 60 डिग्री। सो DCBचं मेजरमेंट असेल ते काय असेल तर 60 डिग्री एवढंच आहे, कारण हे दोन्ही अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत। देअरफॉर अँगल DCB इज इक्वल टू 60 डिग्री। आता DCB म्हणजेच काय ते वाय म्हटलेलं आहे। DCB हा अँगल वाय असं कन्सिडर केलेला आहे, देअरफॉर आपण असं म्हणू, पण DCBच्या ऐवजी y इज इक्वल टू 60 डिग्री। वायचं मेजरमेंट आपल्याला किती मिळालेलं आहे, 60 डिग्री मिळालेलं आहे। तत्पूर्वी आपण ह्या स्टेटमेंटला DCB इज इक्वल टू 60 डिग्रीला आपण नंबर 2 स्टेटमेंट असं म्हणणार आहोत। वायचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे। बघा, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला होता, पहिलाच फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय। एक्सची व्हॅल्यू आपल्याला 50 डिग्री मिळालेली आहे, वायची व्हॅल्यू आपल्याला 60 डिग्री एवढी मिळालेली दिसून येते। बघा, आता आपण काय करणार आहोत ते ह्याच प्रश्नामध्ये पुढे जो विचारलेला गेलेला आहे ते बघा काय विचारलं, फाइंड मेजर्स ऑफ अँगल ABD अँड ACD। ABD अँड ACDचं मेजरमेंट काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। पण जर विचार केला तर ABD
हा जो अँगल आहे तो ABC आणि DBC या दोन अँगलचं काय आहे तर मेजरमेंटची ॲडिशन आहे. सो आपण काय करूया, ह्या दोन्ही अँगलचे मेजरमेंट जे आहे ते इथे कॅल्क्युलेट करूया. बघा अँगल ABD जे आपल्याला पहिलं विचारलेलं आहे ते इथे इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल DBC या दोन अँगलचे ॲडिशन ABD एवढं आहे. सो आपण इथं काय म्हटलं आहे DBC असं इथे आपण म्हणू शकतो. बघा अँगल ABD इज इक्वल टू ABCचं मेजरमेंट आपण इथे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये 50 डिग्री एवढं घेतलेलं आहे. 50 डिग्री प्लस DBCचं मेजरमेंट आपल्याला इथे दिलेलं आहे 60 डिग्री. 60 डिग्री एवढं इथे आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे आधीच. तर आता आपण काय करूया, हे आपण 50 डिग्री कशावरून घेतले तर फ्रॉम 1, कारण ABCचं मेजरमेंट आपल्याला इथे दिलेलं नव्हतं ते आपण इथे काढलेलं आहे. आपण फर्स्ट स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे ABCचं जे मेजरमेंट आहे ते किती आहे तर 50 डिग्री. सो इथे आपण रिझन देऊया फ्रॉम फर्स्ट स्टेटमेंट. बघा देअरफॉर अँगल ABD इज इक्वल टू 50 प्लस 60 आपल्याला 110 एवढं मेथन दिसून येईल. 110 डिग्री एवढं आपल्याला ABDचं मेजरमेंट मिळालेलं आहे. आता ABDचं मिळालं आपल्याला विचारलेलं आहे परत अजून एक ACDचं मेजरमेंट काय असेल. आता ACDच्या आपण बाबतीत विचार केला तर ACD म्हणजेच काय ACB हा जो अँगल आहे आणि DCB हा जो अँगल आहे दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला ACDचं मेजरमेंट जे काय असेल ते इथे मिळताना दिसून येईल. सो आपण ACDचं मेजरमेंट काय असेल ते काढूया. अँगल ACD इज इक्वल टू अँगल ACB प्लस अँगल DCB. बघा ACD म्हणजेच काय आहे तर ACB प्लस DCB असं इथे आपण म्हणू शकतो. बघा आता ह्याच्यानंतर काय होईल, ACBचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे. अँगल ACD इज इक्वल टू ACBचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे की ते आता 50 डिग्री आहे एवढं आहे. प्लस बघा इथे आता DCBचं मेजरमेंट आहे ते आपण सेकंड स्टेटमेंटमध्ये काढलेलं आहे. सेकंड स्टेटमेंटमध्ये DCBचं मेजरमेंट आहे 60 डिग्री. आपण हे 60 डिग्री कुठून घेतलेलं आहे तर फ्रॉम स्टेटमेंट 2 असं इथे आपण म्हणणार आहोत. बघा ACDचं सुद्धा मेजरमेंट आपण 50 प्लस 60 एवढं मिळताना दिसून येईल. सो अँगल ACD इज इक्वल टू 50 प्लस 60 110 डिग्री एवढं आपल्याला ACDचं मेजरमेंट मिळताना दिसून येईल. बघा याच्यामध्ये आपल्याला दोन्ही जी व्हॅल्यूज आहेत ते आपण काढले आहेत. ABDची पण व्हॅल्यू काढली आहे, त्यानंतर ACDची सुद्धा इथे व्हॅल्यू किती आहे ती इथे काढलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला विचारलं होतं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इथे विचारले होते. सो एक्सची 50 डिग्री एवढी आपण काढलेली व्हॅल्यू आहे आणि वायची व्हॅल्यू आहे 60 डिग्री एवढी आपण व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. बघा देअरफॉर आपण आता सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते एकत्र लिहूया. एक्स इज इक्वल टू 50 डिग्री ही व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर वाय इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू 60 डिग्री. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू मिळालेली आहे अँगल ABD इज इक्वल टू 110 डिग्री आणि चौथी व्हॅल्यू मिळाली अँगल ACD जी इथे मिळालेली आहे त्याची पण 110 डिग्री एवढी मिळालेली इथे दिसून येते. बघा हे जे आपलं आहे ते इथे एक्झाम्पल पूर्णपणे सोडून झालेलं आहे. अतिशय सोपं असं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला आयसोस्केल्स ट्रायंगल थेरमचा यूज करावा लागेल आणि त्यानुसार आपण इथे काय केलेलं आहे तर उत्तर काढलेलं आहे. बघा आयसोस्केल्स अँगल थेरमचा यूज केल्यामुळे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे तर ज्या कॉन्ग्रुएंट साईड आहेत त्याच्या ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. सो आपल्याला ह्याचं जर 50 डिग्री असेल तर एक्सची व्हॅल्यू पण इथे आपल्याला 50 डिग्री मिळाली आहे. यानंतर हा सुद्धा आपण आयसोस्केल्स ट्रायंगल आहे असं इथे म्हटलेलं आहे. त्यानुसार आपल्याला काय म्हटलं आहे हे जे अँगल्स आहेत ते सेम आहे. सो वायची व्हॅल्यू सुद्धा इथे 60 मिळाली आहे. एक्स प्लस म्हणजेच 50 प्लस 60 आपल्याला ABDची व्हॅल्यू 110 मिळाली. त्यानंतर ACDची पण व्हॅल्यू 110 एवढी मिळालेली इथे दिसून येते. बघा हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 15. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेनस. आता इथे काय दिलेलं आहे हायपोटेनसची मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 15. त्यावरून हायपोटेनसवर काढलेल्या मेडियनची जी काय मेजरमेंट असेल ते इथे काढायची. आपल्याला गुणधर्म माहिती आहे, एक प्रॉपर्टी माहिती आहे की हायपोटेनसवर काढलेली जी मेडियन असते ती हायपोटेनसच्या हाफ असते म्हणजेच निम्मी असते. हे आपल्याला इथे माहिती आहे. ह्या गुणधर्माचा वापर करून आपण हे एक्झाम्पल आहे ते सोडवणार आहोत. बघा इथे डायग्राम काढायची आवश्यकता नाही. आपल्याला प्रॉपर्टीवरून हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा सुरुवातीला लेंथ किती दिली आहे तर 15 एवढी दिलेली आहे. हे आपण लिहून घेऊया. लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ hypotenuse of
right angle triangle is 15 असं इथे आपल्याला दिलेलं आहे. 15 एवढी येते काय आहे तर लेंथ आपल्याला हायपोटेनसची दिली आहे. आता हायपोटेनसवर काढलेल्या मीडियनची मेजरमेंट आपल्याला काढायची आहे. तर काय माहिती आहे का, बघा इथे 15 एवढी हायपोटेनसची मेजरमेंट आहे. म्हणजे हायपोटेनसवर काढलेलं जी हे असणार आहे मीडियन, ती काय असणार आहे तर हायपोटेनसच्या निम्मी असते. हे आपल्याला माहिती आहे, हाफ असते. सो त्यानुसार आपण इथे सोडवायचं आहे. बघा इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ द हायपोटेनस इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. असं इथे आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल. ते आपल्याला गुणधर्म माहिती आहे, प्रॉपर्टी माहिती आहे, पण ती आपल्याला लिहावी लागणार आणि त्यानुसार आपल्याला मेजरमेंट याचं काढावं लागेल. ह्याला 1/2ने मल्टिप्लाय केलं 15ला, हे आपल्याला इथे आन्सर काय आहे ते इथे मिळताना दिसून येईल. इन राईट अँगल ट्रायंगल the length of the median on the hypotenuse is half the length of the hypotenuse. ह्याच्या निम्मी असते, हायपोटेनसच्या निम्मी असते मेडियन, असं इथे आपल्याला माहिती आहे. देअर फॉर लेंथ ऑफ मेडियन ऑफ इट्स हायपोटेनस. आता हायपोटेनसवर काढलेल्या लेंथ मेडियनची लेंथ आपल्याला काढायची आहे. सो आपण कशी काढणार, देअर फॉर द लेंथ ऑफ मेडियन ऑफ इट्स हायपोटेनस इज इक्वल टू, आता 15 काय आहे तर इथे हायपोटेनस दिला आहे. 15ला 1/2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 15ला आपण 1/2ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 7.5 एवढं मिळताना दिसून येते. बघा इथे आपल्याला त्याचे युनिट्स काय दिलेले नाहीत. सो आपण इथे 7.5 युनिट्स असं याचं ॲन्सर आहे असं इथे म्हणू शकतो. मीडियनची मेजरमेंट काय आहे तर 7.5 युनिट्स एवढी आहे. देअर फॉर लेंथ ऑफ मीडियन of its hypotenuse is equal to 7.5 युनिट्स असं इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे प्रॉपर्टी लक्षात असणं गरजेचं आहे. हे जे एक्झाम्पल आहे, हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण इथे प्रॉपर्टीवरून सोडवलेला आहे. प्रॉपर्टी काय आहे तर जेव्हा हायपोटेनसवर आपण एखादी मेडियन काढतो ती हायपोटेनसच्या निम्मी असते. हे आपल्याला माहीत असणं इथे गरजेचं आहे. ती प्रॉपर्टी लिहायची आणि त्यानुसार सोडवत जायचं. या अशा प्रश्नामध्ये डायग्रामची इथे काही आवश्यकता नसते. आपण हे एक्झाम्पल जे आहे ते इथे सोडून पूर्ण केलेलं आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल जे आहे ते इथे सोडवणार आहोत. व थर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिला आहे. इन ट्रायंगल PQR, Q इज इक्वल टू 90 डिग्री, PQ इज इक्वल टू 12, QR is equal to 5 and QS is median, then find length QS. आपल्याला QSचं मेजरमेंट इथे काढायचं आहे. QS ही मेडियन आहे, हेही येथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो आपण इथे QSचं मेजरमेंट काय मिळेल ते इथे काढणार आहोत. आपल्याला बघा इथे QSचं मेजरमेंट काढत असताना याच्या आधीचं जे एक्झाम्पल होतं त्याच प्रकारे हे करायचं आहे. बघा जे हे काढलेली आहे मेडियन ती हायपोटेनसवर काढलेली आहे. सो काय आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं, लेंथ जी आहे हायपोटेनसची त्याच्या निम्मी असणार आहे ह्या मेडियनची लेंथ. परंतु इथे आपल्याला हायपोटेनस जो आहे Q हा राईट अँगल आहे. सो इथे PR ही हायपोटेनस असणार आहे. सो PRचं मेजरमेंट यात काही दिलेलं नाही आहे. मग पायथागोरस थेरमचा यूज करून आपल्याला इथे हायपोटेनस काय असेल तो इथे आधी काढून घ्यावा लागेल. बघा आपण इथे हायपोटेनसचे मेजरमेंट जे काय असेल ते इथे काढूया. आता हायपोटेनस काढायचंच आहे तर इथे आपण काय करूया तर डायग्राम सुद्धा इथे काढून घेऊया. ही जी डायग्राम आहे ती राईट अँगल ट्रायंगलची असणार आहे. राईट अँगल ट्रायंगलची डायग्राम आहे ती असणार आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे तर बघा इथे 90 डिग्री आहे, Q या ठिकाणी 90 डिग्री आहे. सो PQR असं आपण इथे दिलेलं आहे. ही मेडियन असल्यामुळे QS ही मेडियन असल्यामुळे ह्या दोन सेगमेंट जे तयार झालेले आहेत त्या सेम मेजरच्या इथे तयार झालेल्या इथे दिसून येत आहे. त्यामध्ये बघा PQचं मेजरमेंट आपल्याला दिलं आहे 12, सो 12 लिहिलं आणि QRचं मेजरमेंट 5 दिलं आहे.
तर क्यू आरचं मेजरमेंट 5 दिलेलं आहे. आपल्याला पी आरचं मेजरमेंट इथे काढायचं आहे का, तर येथे बघा पी आरचं मेजरमेंट म्हणजे हायपोटेनसचं मेजरमेंट आपल्याला मिळालं तरच आपल्याला इथे क्यू एसचं मेजरमेंट येथे सहजपणे मिळू शकतं. सो हे सोडवण्याची आपण इथे सुरुवात करूया. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू म्हणजेच काय 3 अक्षरे घेतलं तर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपल्याला इथे गणितमध्येच दिलेलं आहे, प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. सो इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. आता 90 डिग्री दिलेली आहेत. सो आपण पी आरचं मेजरमेंट करणार आहोत. आपण इथे पायथागोरस थेरमचा यूज करणार आहोत. बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम बघा हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन येते आहे असं इथे म्हणता येऊ शकते. सो हायपोटेनस काय आहे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर असं इथे म्हणता येऊ शकतं. आता बघा पी आर स्क्वेअरची आपल्याला मेजरमेंट येथे काढायची आहे. सो आपण पी आर स्क्वेअर आहे तसंच लिहून घ्या. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यूचं मेजरमेंट आहे 12 प्लस 12 स्क्वेअर येणार इथे प्लस क्यू आरचं मेजरमेंट आहे 5. सो इथे येणार आहे 5 स्क्वेअर. बघा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर 144 प्लस 5चा स्क्वेअर आहे 25. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू बघा 144 प्लस 25 केलं तर 169 एवढं आपल्याला इथे मिळताना दिसून येते. 169 जर असतील तर इथे आपण काय करू, दोन्ही बाजूचं क्यूब रूट घेऊया आणि इथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा सो पी आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे पी आर इज इक्वल टू 169चा स्क्वेअर रूट आहे 13. इथे आपण काय केलेलं आहे, दोन्ही बाजूची जी आहे ती क्यूब रूट्स घेतलेली आहेत. पी आरचं मेजरमेंट आहे ते इथे आपल्याला 13 मिळालं, म्हणजे हायपोटेनस जो आहे त्याचं मेजरमेंट 13 मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं तर मीडियनचं मेजरमेंट काय असेल ते काढायचं आहे. मीडियन म्हणजे क्यू एसचं मेजरमेंट आपल्याला विचारलं आहे. सो आपण इथे क्यू एसचं मेजरमेंट काय असेल ते काढूया. बरं तत्पूर्वी आपण जी प्रॉपर्टी आहे जी आधीच्या एक्झाम्पलमध्ये लिहिली होती ती आपल्याला परत एकदा लिहावी लागेल. त्या प्रॉपर्टीनुसार आपण याच्या हाफ आहे क्यू एसचं मेजरमेंट, हायपोटेनसच्या हाफ मेजरमेंट आहे ते क्यू एस आहे इथे आपण ठरवू शकतो. सो इथे बघा ही प्रॉपर्टी लिहूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल, इन अ राईट अँगल ट्रायंगल the length of median on the hypotenuse is half of the length of the hypotenuse, length of the hypotenuse असं इथे आपण म्हणू शकतो. व लेंथ जी हायपोटेनसची लेंथ आहे त्याच्या हाफ कशाची लेंथ असते तर मेडियनची लेंथ असते. सो मेडियन काय आहे ते क्यू एस ही मेडियन आहे. क्यू एस इज इक्वल टू 1/2 पी आर असं इथे म्हणता येऊ शकतं. देअरफॉर क्यू एस इज इक्वल टू 1/2 इंटू पी आरचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे 13. पी आरचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे 13. सो 13चे हाफ जर केले तर इथे क्यू एसचं मेजरमेंट आपल्याला काय मिळताना दिसून येईल तर 6.5 एवढं आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा क्यू एसचं मेजरमेंट आपल्याला काढायचं होतं. क्यू एसचं मेजरमेंट आपण काय काढलेलं आहे तर 6.5 युनिट्स एवढं काढलेलं आहे ते दिसून येतं. सो आपल्याला इथे क्यू एसचंच फक्त मेजरमेंट विचारलेलं होतं. देअरफॉर आपण इथे खाली म्हणू देअरफॉर लेंथ क्यू एस इज इक्वल टू 6.5 युनिट्स. 6.5 युनिट्स एवढं आपण याचं मेजरमेंट आहे जे ते इथे म्हणू शकतो. बघा इथे आपला हे जे हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडून झाला आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय विचारलं होतं तर क्यू एसचं जे काय मेजरमेंट आहे ते इथे विचारण्यात आलेलं होतं. त्यानुसार आपण क्यू एसचं मेजरमेंट इथे 6.5 एवढं युनिट्स काढलं होतं. बघा आधीचं जे एक्झाम्पल होतं त्याच प्रकारचं हेही एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं होतं मेडियनचं मेजरमेंट. मेडियन काढत असताना आपल्याला हायपोटेनस जो आहे तो इथे दिलेला नव्हता राईट अँगल ट्रायंगलमधला. तो आधी आपण हायपोटेनस काढला, त्यानंतर प्रॉपर्टी लिहिली आणि इथे क्यू एसचं जे काय आहे ते मेजरमेंट इथे आपण काढलेलं आहे. आपलं आता प्रॅक्टिस सेटमधलं चौथा आणि शेवटचा एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. 4th प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघा काय काय दिलेलं आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर
point G is the point of concurrence of the medians of triangle PQR. If GT is equal to 2.5, then find the length of PG and PT. असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे. हा ट्रायंगल PQR आहे, त्याच्यामध्ये ह्या ज्या आहेत त्या तिन्ही मेडियन्स आहेत आणि त्याचा कॉन्करन्स पॉईंट आहे G. सो एक मेडियन आपल्याला दिलेलं आहे, PT ही मेडियन दिलेली आहे. सो आपण इथे आता काय करणार आहोत तर सोडवण्याची सुरुवात करूया. इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. एक मेजरमेंट दिलेलं आहे, GTचं मेजरमेंट दिलेलं आहे. GTचं मेजरमेंट आहे 2.5. आपल्याला माहिती आहे जिथे कॉन्करन्स पॉईंट असतो मेडियनचा तिथे ती मेडियन असते ती डिवाइड होते. काही किती कोणत्या रेशिओमध्ये 2:1 या रेशिओमध्ये येते डिवाइड होत असताना इथे आपल्याला दिसून येते. म्हणजेच PGचं जे काय मेजरमेंट असणार आहे ते GTच्या डबल असेल असं इथे आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं. बघा हे प्रॉपर्टीज आहेत या आपण इथे पाहिलेले आहेत या आधीच्या इयत्तेमध्ये सुद्धा आणि ह्या इयत्तेमध्ये सुद्धा. इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे तर GTचं जे काय मेजरमेंट आहे ते इथे दिलं आहे. GT इज इक्वल टू 2.5 एवढं दिलेलं आहे. 2.5 हे मेजरमेंट GTचं आहे. बघा आता आपण काय करणार आहोत तर ही जी प्रॉपर्टी आहे 2:1 मध्ये जे डिवाइड होते मेडियन ती प्रॉपर्टी इथे आधी लिहून घेऊया आणि त्यानुसार आपण सोडवायची सुरुवात करूया. द सेंट्रॉइड divides each median in the ratio 2:1 या रेशिओमध्ये डिवाइड करताना इथे दिसून येते. बघा ह्या जर रेशिओमध्ये ही डिवाइड करत असेल तर इथे आपल्याला असं म्हणावं लागेल PG:GT PG:GT इज इक्वल टू 2:1 असं इथे आपण म्हणू शकतो. आता हे आपण कसं करूया बघा. PG/GT इज इक्वल टू 2/1 या फॉर्ममध्ये आपण हे घेतलेलं आहे. आता बघा आपल्याला कशाचं मेजरमेंट दिलेलं आहे तर GTचं मेजरमेंट इथे दिलेलं आहे. सो आपण GTचं मेजरमेंट ह्यामध्ये लिहूया आणि सोडवण्याची सुरुवात करूया. बघा GTचं मेजरमेंट आहे 2.5 एवढं दिलेलं आहे. PG/2.5 इज इक्वल टू 2/1 असं इथे मिळताना दिसून येईल. सो बघा आता 2.5 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे गेले तर कसे होतील मल्टिप्लिकेशनसाठी जातील. आपल्याला PGचं मेजरमेंट काढायचं म्हटल्यावर हे नंबर्स एका बाजूला घ्यावेच लागतील आणि 1 आहेत तिथेच राहतील. 1ने डिवाइड केल्यावर याला काही फरक पडणार नाही त्यामुळे आणि किंवा 1 इकडे आणून मल्टिप्लाय केला तरी इथे काहीच फरक पडणार नाही. सो आपण 1चं इथे विचार करणार नाही आहोत, डायरेक्ट इथे सोडवणार आहोत. PG इज इक्वल टू 2 × 2.5 असं इथे मिळताना दिसून येईल. PG इज इक्वल टू 2 × 2.5 हे 2.5 तिकडे मल्टिप्लिकेशनसाठी गेले. पण म्हणून आपल्याला PGचं जे काय मेजरमेंट असेल ते 2.5 × 2 केलं तर 5 युनिट्स एवढं इथे मिळताना दिसून येईल. बघा आपल्याला विचारलेलं होतं PGचं मेजरमेंट आपण इथे काढलेलं आहे 5 युनिट्स एवढं काढलेलं इथे दिसून येतं. आता दुसरं बघा आपल्याला कशाचं विचारलेलं आहे तर PTचं मेजरमेंट विचारलेलं आहे. पूर्ण मेडियनचं मेजरमेंट काय असेल ते इथे आपल्याला विचारलेलं आहे. आता जर विचार केला तर PG आणि GT ह्यांचं ॲडिशन केलं तर आपल्याला PT ही मेडियन मिळताना दिसून येईल. PT ही जी मेडियन आहे ती कशी मिळेल तर PG आणि GT यांचं ॲडिशन केलं तर इथे आपल्याला मिळताना दिसून येईल. सो आपण ह्या बाजूला सोडूया. इकडे बघा मेडियन PT इज इक्वल टू PG+GT असं इथे आपल्याला म्हणावं लागेल. PT इज इक्वल टू PG+GT हे करायच्या खाली सोडवायला पाहिजे होतं ते आपण ह्या बाजूला सोडवतोय. बघा PTचं मेजरमेंट असेल देअरफॉर PT इज इक्वल टू GT. PGचं मेजरमेंट आहे काय आहे बघा 5 आहे. 5 प्लस GTचं मेजरमेंट आहे इथे आपल्याला दिलेलं आहे GTचं मेजरमेंट 2.5. बघा देअरफॉर PT इज इक्वल टू 5 + 2.5 असं जर आपण केलं 5 + 2.5 आपल्याला इथे 7.5 युनिट्स आहेत असे इथे मिळताना दिसून येतील. बघा इथे आपल्याला काय काय विचारलं होतं तर PGचं मेजरमेंट विचारलं होतं आणि पुढचं म्हणजे PTचं मेजरमेंट विचारलं होतं. आपण PGचं मेजरमेंट काढलेलं आहे 5 युनिट्स आणि PTचं जे काय मेजरमेंट आहे ते इथे 7.5 युनिट्स एवढं आपल्याला मिळताना इथे दिसून येतं. बघा हा जो प्रॅक्टिस सेट होता याच्यातला आपला शेवटचा जो प्रॉब्लेम होता तो इथे पूर्णपणे सोडवून झालेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.